सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पत्रकार दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोरोनाच्या महामारी जीवाची बाजी लावणाऱ्या मुख्यमंत्री महोदय लाडक्या बहिणींना कायम करा, कायम करा, कायम करा। कोरोनाच्या महामारीमध्ये जीवाची बाजी लावणाऱ्या मुख्यमंत्री महोदय लाडक्या बहिणींना कायम करा, कायम करा, कायम करा। बाजी लावणाऱ्या मुख्यमंत्री महोदय लाडक्या बहिणींना कायम करा, कायम करा, कायम करा। कोण म्हणतो करत नाही, कोण म्हणतो करत नाही, कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गाडे साहेब आगे बढ़ो। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा कार्यकाळ बघितला तर महाराष्ट्राची दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। हाताला काम नसलेल्या महिलांना, उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या महिलांना सुद्धा त्यांचं मनोधैर्य उंच व्हावं, त्यांचं सबलीकरण व्हावं, त्यांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याला त्या लाडक्या बहिणींना मदत द्यायला सुरुवात केली। खरं म्हणतं ही बाब चांगली आहे। महिलांचं सक्षमीकरण होतंय का तो होय होत नाही, कारण हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे। ज्या शिवछत्रपतींनी बाईला आईचा दर्जा दिला होता हा महाराष्ट्र शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये महिला वर्गाचा, विशेषतः तमाम जातीतल्या महिला वर्गांचा लाडकी बहीण म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सन्मान केला। त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं टाळ्या वाजवून मुख्यमंत्री महोदयांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मात्र हे सगळं होत असताना आज 20 जानेवारी 2025 माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे आणि त्यांची टीम यांनी चंद्रकांत दादा कांबळेंच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मात्र रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनलचे आमचे पत्रकार आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे यांच्या आजी यांचं सकाळी 7 वाजता आकस्मिक निधन झालं। अशा दुःखामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे पदाधिकारी सहभागी झाल्यामुळं वाढदिवसाचे सगळे कार्यक्रम रद्द केलेत। मात्र दुःख एका बाजूला कवटाळत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री दादा कोरोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालणारे सफाई लाडके कामगार किंवा सफाई काम करणाऱ्या बहिणी या लाडक्या नाहीत का म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सवाल विचारलेला आहे। कारण आपल्या समोर बसलेल्या या बहिणी किंवा पुरुष वर्ग यांनी कोरोनाच्या भयानक महामारीमध्ये सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचवले। मात्र आजही त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करावं लागतं। म्हणजे जसा धान्य पुरवठा केला जातो तसा एखाद्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यांनी मग मनुष्यबळ पुरवठ्याचं काम करायचं। हे गेल्या 15 ते 20 वर्ष अव्याहतपणे चालू आहे। किमान वेतनानुसार कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे किमान वेतनानुसार या बहिणींना किंवा कर्मचारी वर्गाला वेतन दिलं जात नाही, त्यांचा PF कट केला जात नाही, त्यांची LIC काढली जात नाही किंवा यांना इतर लाभ असतात हे देण्याचं जर लांबच पण मूळ वेतन आहे त्याला सुद्धा गाठछाट करून नाममात्र रक्कम त्यांच्या हातामध्ये दिली जाते। 5 मिनिटं लेट झाला तर अर्ध्या दिवसाचा पगार कट केला जातो
एक दिवस जर दांडी मारली तर 2 दिवसाचं वेतन थांबवलं जातं. म्हणजे ही हिटलरशाही या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने उदयास आलेली आहे. त्यामुळे या बहिणींची प्रचंड पिळवणूक आणि छळवणूक चालू आहे. ही पिळवणूक छळवणूक चालू असताना यांचा काय दोष आहे? मुख्यमंत्री दादा देवेंद्र फडणवीस साहेब आमचा अधिकार आहे, आम्हाला तुम्ही आमच्या भावासारखे वाटता म्हणून आम्ही अर्धा आवाज आपल्याला देतोय की मुख्यमंत्री दादा यांची काय चुकी आहे? ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये जीवाची स्वतःच्या पर्वा न करता सगळ्या लोकांची सेवा केली, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती किती दिवस चालायचं? याच्या अगोदर 3 वर्ष काही कॉन्ट्रॅक्ट होतं. त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आत्ता दुसरा कॉन्ट्रॅक्टदार निवडला गेलाय. त्या कॉन्ट्रॅक्टदारानं सुद्धा काही नियम अटी जाच घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच लोकांची पिळवणूक करून त्यांना कामावून घरी कसं पाठवायचं हा उद्योग चालवलेला आहे. जर या लोकांना 15, 20 वर्ष काम करावं लागत असेल तर मग या लोकांना सफाई कामगार म्हणून आरोग्य विभागामध्ये कायमस्वरूपी का करण्यात येत नाही? त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री दादाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचं नम्र निवेदन आहे. सलग 5 वर्षापासून 20 वर्षापर्यंत आरोग्य विभागात काम करणाऱ्या या बहिणींना तुम्ही कायमस्वरूपी करा. खऱ्या अर्थाने याच तुमच्या लाडक्या बहिणी म्हणून तुम्हाला राखी बांधला. मात्र जर यांना तुम्ही कायमस्वरूपी केलं नाही, लाडकी बहीण योजना म्हणजे कसलाही कामधंदा न करणाऱ्या बहिणीला 1500 रुपये द्यायचं आणि जी कष्टाचं फळ बघती, जे रक्ताचं पाणी करती, जे घाम गाळती, तिला मात्र वाऱ्यावरती सोडून भिक्या गंगाला करायचं. अशी जर परिस्थिती होणार असेल तर मग राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा हा ऐतिहासिक सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातून आम्हाला ऐतिहासिक उठाव करावा लागतो. आरोग्य विभागाचा विषय हा सातारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मध्ये जो DHO तिथं बसलेला आहे खलिपे असो किंवा त्याच्या अगोदरचा पवार असो, हे दोघंही नालायक आहेत. हे आमच्या ठेकेदाराबरोबर लागेबंदी आहे. याची टक्केवारी चालू आहे. त्यामुळे किमान वेतनाचं धोरण जाहीर केल्यातला सुद्धा पगार या भगिनींना दिला जात नाही. यातला निम्म्यापेक्षा जास्त पगार कट केला जातो. आणि हे सगळं यांना माहिती असूनही फक्त आपला बलिदा भेटतोय ना, या उदात्त हेतून या बहिणीची पिळवणूक आणि छळवणूक चालू आहे. हे फक्त आम्ही महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतोय. जर त्या विभागामध्ये मनुष्यबळाची गरज आहे तर मग प्रत्येक वर्षी नवीन पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट भरून या महिला वर्गावरती अन्याय करण्यापेक्षा, या लाडक्या दाजींवरती अन्याय करण्यापेक्षा मुख्यमंत्री दादा या लाडक्या बहिणींना, सफाईगार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत करा. दुसरी महत्वाची बाब, या विषयात 5 महिन्यापूर्वी आम्ही आवाज उठवला. या कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आमची केस चालू आहे, सुनावणी चालू आहे. मात्र त्या सुनावणीचा निकाल लागण्यापूर्वीच या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा प्रताप ठेकेदारानं DHOला हाताशी धरून केलेला आहे. सगळ्यांनाच पुसेगाव तुमची, शिरवळ PSC तुमची, पाटण PSC तुमची, सातारा PSC तुमची, वेणेगाव PSC. जे या ज्या लाडक्या बहिणी नाहीत का मुख्यमंत्री महोदयाच्या, तर आमची मागणी आहे त्या फक्त इथं उपस्थित राहिलेल्या आहे. आज आंदोलनाला आम्ही सुरुवात केली कारण म्हणजे दिवसभर आम्हाला आंदोलन करायचं, पण आमचे पदाधिकारी आशुतोष वाघमोडेंच्या कुटुंबामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे आम्ही आंदोलन आटोपते घेतलंय. मात्र आंदोलन आटोपते घेतले म्हणजे आम्ही आंदोलन थांबवणार नाही जर या बहिणींना न्याय मिळाला नाही. ठेकेदारानं जी काय यांची जादा रक्कम घेतलेली आहे कट करून ती यांना भेटली पाहिजे. यांचा PF का काढला नाही, यांची LIC का काढली नाही, या सगळ्या गोष्टीची खात्याने चौकशी होऊन या लोकांना जर न्याय भेटत नसेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्यातच या युद्धाला रणसिंगाला सुरुवात करत याची नोंद मुख्यमंत्री दादाने घ्यावं नम्र निवेदन करतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. टॅन 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 GKM आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, millet spices, cereals, grind everything here. GKM आटा चक्की. टॅन 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 GKM आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन,
शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. नाव सांगा आधी. तुमचं नाव सांगा. कुठलं गाव? काय झालं? डॉक्टर म्हणतात की कामच करत नाही. त्या डॉक्टरांना आता 4 वर्ष झालं. मी 12 वर्ष झालं काम करत. काय काम करत होता तुम्ही? साफसफाई. तुम्हाला काम जमत नाही असं म्हणून तुम्ही ठेकेदारातर्फे होता का शासनातर्फे होता? नाही, ठेकेदार. मग तुम्हाला पगार मिळत होता व्यवस्थित? पगार म्हणजे टायमाला भेटत नव्हता. 2-2 तुम्हाला काढलं कोणी कामावर? डॉक्टरने काढलं का ठेकेदाराने काढलं? डॉक्टरांनी काढलं. डॉक्टरने काढलं. त्या ठेकेदाराचा काय संबंध? ठेकेदाराचं हो, डॉक्टरांनी काय लेटर काय दिलं नाही मला. ते कामावर यायचं नाही. कुठले डॉक्टर? मी हस्तक्षेप एवढ्यासाठी हस्तक्षेप करतो. जर ठेकेदार मनुष्यबळ पुरवतो तर तिथल्या डॉक्टरांना यांना कामावरून काढायचा अधिकार दिला. म्हणजे हा मनमानी कारभार पीएससी मध्ये चाललेला आहे आणि हा कारभार प्रत्येक पीएससी मध्ये चालू आहे. आता सध्याला जे पीएससी मध्ये ड्रायव्हर म्हणून आहेत त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहे. मात्र या सगळ्या महिला संघटित होणार नाही, हे सगळे कामगार वर्ग संघटित होणार नाही. म्हणून यांच्यामध्ये किताचं भांडवल करून शृंखला पेरलेली आहे. ती ह्यांना कुणाला एकत्र येऊ देत नाही. त्यांना संघटना करू दिली जात नाही. संघटना केली त्यांना भीती दाखवली जाते, उपासमाराची भीती दाखवली जाते. त्यामुळं आजपर्यंत त्यांची फरफट चाललेली आहे. आणि हीच बाब आम्हाला मुख्यमंत्री महोदयाच्या लक्षात आणून द्यायचे की मुख्यमंत्री दादा या लाडक्या बहिणी आहेत की सावत्र बहिणी हे सांगा. थोडं बोला. कोणी काढलं तुम्हाला? डॉक्टरने काढलं. काय डॉक्टरचं नाव? ओंकार ठेंगरे. काय सांगितलं? तुम्हाला काम येत नाही? हो, कामच करत नाही म्हणतात. तेवढं वर्ष कुठंच काम केलं. म्हणजे 12 वर्ष काम करून सुद्धा तुम्हाला काम येत नाही असं म्हणतात डॉक्टर? डॉक्टरचं नाव सांग. मालकर मॅडम होती का? मालकर मॅडम. मला सांगा, आज जो आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात तुमच्यावर काय अन्याय झालाय? तुम्हाला कामावर काढलंय? कोणी काढलंय? काय झालं ते सांगा. काम आहे आम्ही, पण काय कॉन्ट्रॅक्ट आता 2 महिने झाले कॉन्ट्रॅक्ट आमचं संपलेलं आहे. मग नवीन कॉन्ट्रॅक्टदारांनी अजून आम्हाला ऑर्डर काय दिलेली नाही. ऑर्डर आम्ही 3 पगारी काम करतोय पीएससीला. नोव्हेंबर महिन्यापासून आमचं पेमेंट झालेलं नाही. आता जानेवारी महिना आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टवाल्यांनी म्हणजे टेंडर त्यांना भेटलं पण 8,000 पेमेंट दिलं त्यांनी आम्हाला. आणि ती पेमेंट काय आम्हाला परवडत नाही सर. 8,000 आम्ही इतकं काम करतोय. 12 तास तिथं आम्ही ड्युटी करतोय सर. घाणीत काम घाण असते सर. त्या घाणीत काम करतोय सर आम्ही. कुठली पीएससी तुमची? सातारा रोड. मग आता काय तुमची नेमकी मागणी? आमची मागणी अशी आहे की आम्हाला वेतन मिळेल. किमान वेतनानुसार आम्हाला वेतन मिळेल आणि कायमस्वरूपी करावं हे आमची मागणी. ठीक. ओके. का पण तिला पीएससीला काम करते. 2006 पासून मी काम करते. पण काय झालंय, हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे नकोय. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कामधंदे केली. आमच्या संग कुणी बोलत नव्हतं. आम्हाला काही खायला प्यायला नव्हतं. पण आता असं झालंय, प्रत्येक वर्षी हा कॉन्ट्रॅक्टदार नवीन. आम्हाला कुठलं वेतन मिळत नाही किंवा काही भेटत नाही. एकच इच्छा आहे, आम्हाला परमनंट तरी करून घ्यावं आणि आमची काय ती भूमिका त्यांनी जाणावी. एवढंच फक्त करावं. आम्ही एवढी घाणीचे काम करतो. खुर्चीत बसणारा साधा कुणी करत नाही. वरपर्यंत गेलो कुणी आमच्यावरती त्याची कारवाई घेतच नाही. तर मुख्यमंत्र्यांना एवढंच कारण सांगते, मी स्वतःहून सांगते. हे सगळे आहेत ना, सगळी अशी शांत आहेत, म्हणजे कुणी बोलत नाही. मी स्वतः बोलते का तर मी आज 18 वर्ष झालं काम करते. पण हे ना, हे कायम करून घ्यावं. बाकीचं काही म्हणणे नाही. आणि आम्हाला नेमाने काय निवेदन असेल ना ते भेटावं. ह्याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही. पण आमची गरिबाची जाण घ्यावी. 20 वर्ष झाले तुम्ही काम करता. 18-20 वर्ष झाले. तुम्ही
कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच काम करतात? कॉन्ट्रॅक्ट बेस 1,500 रुपये महिन्यापासून मी करते. शिरवळ PSC ला मी काम करते आणि इथले सातारा मधलेच कॉन्ट्रॅक्टदार आहे. एक कॉन्ट्रॅक्टदार 1,500 रुपये महिना देत होता, तो तर पळून गेला. माझं 6 महिन्याचं पेमेंट होतं. त्याच्यानंतर 2,500 मध्ये मी काम केलं. आता काय हे कॉन्ट्रॅक्टदार आलेत, हे चांगले आहेत, पगार पण महिन्यात सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला किती पगार मिळाला पाहिजे? आम्हाला आहे ना सरकारी नियमाप्रमाणे जरी 15च्या पुढे तरी पगार भेटला पाहिजे. आता किती देतात? आता 8,000 रुपये पगार देतात. आम्हाला कुठं निवेदनच नाही. आता 20 वर्ष तुमचं काम केलं, तुमच्या कधी PF ची एखादी चिठ्ठी आली, PF चं पत्र आलं, PF कट झालंय असं काय? काय नाही, तसं काय नाही. काय झालेलं नाही 20 वर्षात? काय नाही, कुणी आमचं दखलच घेत नाही. एवढीच विनंती आमची, बाकी काही तिथं नाही. लाडक्या बहिणीच नाहीत तर तिथं काम करणाऱ्या लाडके दाजी सुद्धा आहेत. त्या मुख्यमंत्री महोदयांनी लाडक्या बहिणींकडे लक्ष द्यावं आणि लाडक्या दाजींकडे लक्ष द्यावं, अन्यथा RPI उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल. ओके.